आणि पापलेट छान खरपूसही झालेलं आहे. सो मस्तपैकी मला असं वाटतं संकर्षण तो स्मोकी फ्लेवर आपल्यालाच अनुभवायला मिळतोय. सो आपण काढूया. झाकणाच्या आत खंडाळा आलंय, इतकं धुकं आलंय. अरे क्या बात है. ओ हो 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 हो, लवली. चला एक बाउल घेऊया, बाउल त्याच्यात हे पीसेस आपण काढून घेऊया. आणि हा मस्त असा खरपूस जो मसाला आहे ना, तो पण सगळा घ्यायचा, त्याने खूप छान फ्लेवर येतो. फारच छान, अफलातून. आता काय साधारण थंड झालंय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्प्रिंग ऑनियन्स जे आपण कापून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये मिक्स करायचे. इथे आपण बटाटा शिजवून त्याचं साल काढून मग किसून घेतलंय. सो आपण एक मोठा बटाटा होता किंवा 2 तुम्ही छोटे घेतलेत तरी चालतील. आता पुन्हा ह्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ लागेलच, कारण बटाटा आलाय. थोडंसं मीठ आणि ऑफकोर्स बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर. आता हे आपण सगळं एकत्र करून घेऊया. कुस्करायचं. आता आपण थोडंसं ह्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स घालूया. मी घालतो, मी मदत करतो. येस, थोडेसे घाल म्हणजे बाइंडिंग साठी, आणि थोडे आपल्याला घोळायला ठेवायचे. बस. आता एक आपण प्लेट घेऊया. त्या छोट्या डिश मध्ये ना हे ब्रेड क्रम्स काढून घे. येस. सो आपण आता थोडंसं बटर घेऊया. बटर आहे तिकडे. आता बघ कसा प्रकार आहे की आपण जेव्हा हातावर हा, सो आपण काय करतो माहितीये का, जेव्हा एखादा असा पदार्थ करायचा असेल तेव्हा आपण बटर किंवा अशा पदार्थाने तेल घेतो आणि मग करतो. मला तेल वापरायचं नाही, मला बटर वापरायचं की तो पुन्हा फ्लेवर छान येईल. सो एक छोटासा गोळा घ्यायचा. आता याच्यात काय चीज क्यूब भरायचा. फारच छान, मस्त, अमेझिंग पदार्थ आहे यार हा. येस, कमाल कमाल कमाल. तुम्ही प्लीज, माझी विनंती आहे तुम्हाला, हा पदार्थ तुम्ही करून बघायलाच पाहिजे. मी स्वतः फिश कधी खाल्लं नाही, मी ते खाईन असं मला वाटत नाही, पण हे करताना मला इतकं मनापासून ते सुदिंग ज्याला आपण म्हणतो ना, टेम्पटिंग वाटतंय की जेन झी असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो, सगळ्यांनी करून बघावा आणि खावा असा पदार्थ आहे. येस. आता काय ब्रेड क्रम्स मध्ये घोळवायचा आणि असे सगळे बॉल्स आपण तयार करून घेऊया. फारच छान. आता हे नंतर फिश चीज बॉल आपल्याला डीप फ्राय करायचं. तोपर्यंत कढई ठेवू का? हो, ऑफकोर्स. वेळ वाया जाणार नाही. तेलही तापलेलं आहे. येस. आणि आता आपण बॉल्स तेलात सोडून घेऊया. तेलातही सोडताना खूप अलगजपणे प्रेमाने केला ना कोणताही पदार्थ, मला असं वाटतं की काही होत नाही. मग तेला अरे कसं सोडायचं, मग ते अंगावरती येईल. नाही नाही, तुम्ही एवढं प्रेमाने सोडताय की गरम तेलही म्हणेल आपण ह्याला कशाला पोळायचं म्हणून. इतकी तुमच्या त्या सोडण्यात नजाकत आहे, काही प्रश्नच नाही. येस, फिश चीजी बॉल तयार झालेले आहेत. लिहून घ्या साहित्य आणि कृती. फिश चीज बॉल्स. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: बोनलेस पापलेट 10 ते 12 पातळ तुकडे, उकडलेल्या बटाट्याचा किस 1 वाटी, कोथिंबीर आवडीनुसार, कांद्याची पात 1 वाटी, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, लिंबू अर्धा लिंबाचा रस, ब्रेड क्रम्स 1 वाटी, चीज आवडीनुसार, बटर आवडीनुसार, चिली फ्लेक्स 1 चमचा, मिक्स हर्ब्स 1 चमचा, हिंग पाव चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये बोनलेस पापलेटचे तुकडे घ्या. त्यात आलं लसूण पेस्ट, हिंग, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, मीठ, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून एकत्र करून मॅरिनेट करून घ्या. आता एका पॅन मध्ये बटर घाला. त्यात मॅरिनेट केलेले पापलेटचे तुकडे घालून झाकण लावून शिजवून घ्या. एका बाजूला कोळसा गरम करून घ्या. आता पॅन मध्ये एक वाटी ठेवा. त्यात गरम कोळसा ठेवा. त्यावर बटर घालून पुन्हा झाकण लावून शिजवून घ्या. शिजवून घेतलेले पापलेटचे तुकडे एका बाउल मध्ये काढून घ्या. त्यात कांद्याची पात, उकडलेल्या बटाट्याचा किस, मीठ, कोथिंबीर घालून पापलेट कुस्करून घ्या.
आणि मिश्रण एकजीव करून घ्या. त्यात अर्धी वाटी ब्रेड क्रम्स घालून पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्या. आता तयार मिश्रणाचा छोटा गोळा करून घ्या. त्यात चीजचा तुकडा घालून गोळा बंद करून घ्या. तयार गोळा ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून तळून घ्या. फिश चीज बॉल्स तयार. अप्रतिम अमेझिंग पदार्थानंतर आता पुढचा पदार्थ, याचं काय सोपं नाव? आहे, क्रॅब क्रीमी सूप. मग आम्हाला लागणारं साहित्य एकदा विस्ताराने सांगा. Yes. खेकड्याचे हे 2 पार्ट आहेत, वरचा आणि खालचा. नांगडे जे आपण साफ करून घेतलेत, त्याचा गर आहे. फ्रेश क्रीम आहे. बारीक चिरलेला कांदा, मिरी पूड, लिंबू, त्याच्यानंतर बटर, बारीक चिरलेली मिरची, मीठ, लसूण बारीक चिरलेला आणि कोथिंबीर. काय एक आपण करायचंय? कढई घेऊया, कढई लागणार आहे. डीप कढई. हो. गॅस ऑन करूया. येस. तेल, ऑफकोर्स बटर. आता आपल्याला डायरेक्टली पहिल्यांदा हे जे आहेत ना, ते त्याच्यामध्ये शेल घालायचे, मस्त लालसर होतात. आपण एका बाजूला थोडे फ्राय करून घेऊया. हे बघ, रंग छान बदलला. असा रंग बदलला. आता आपण थोडासा गॅस बारीक करूया. बारीक चिरलेला लसूण, मस्तपैकी जरा जास्त घालायचा, 1-2 चमचे. मला फ्लेवर खूप छान येतो. बारीक चिरलेली मिरची, स्पायसी मला आवडतं थोडंसं, त्यामुळे थोडंसं मस्त. स्पायसी. लसूण आणि कांदा आपण घातला. कांदा. येस. आता हे थोडंसं परतून घेऊया. आता आपण जे नांगडे घेतले होते त्याचा जो गर काढलाय तो आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया. तर आपण थोडंसं गॅस मोठा करूया. सो हे थोडंसं छान परतून घेतलं की मग आपण त्याच्यामध्ये आता त्याचा जो रस आहे तो आपण घालायचा आहे. ह्याच्याने फ्लेवर खूप छान येतो. आणि याचा रंग थोडासा ना आमसूल, हा, तशा टाईपचा. कोकम ज्याला आपण म्हणतो, बरोबर, त्याचा गळ किंवा त्याचा आगळ काढल्यानंतर जे होतं तसा रंग तसा आहे टाईप त्याला. आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करशील? पाणी घालू का? येस. सो थोडं जरा जास्त टाक, कारण आपण सूप तयार करतोय. परफेक्ट. थोडंसं साधारण आपण हे मिक्स करून घेतलं की हा जो पार्ट आहे तोही त्याच्यामध्ये मिक्स करूया खेकड्याचा. आणि आता आपण झाकण ठेवून ते शिजवून घेऊया. हो, म्हणजे खेकड्याचं हे स्वरूप पाहिल्यावर इतर खेकड्यांची हिंमतच होणार नाही आपल्याला नांगी मारायची. नको रे बाबा, हे आपलं सूप करतात. येस. सो ह्याला छान वाफ आली आहे. आता आपण हो काढूया. हो 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 हो, क्या बात है. गॅस बंद करूया. बंद करायचं? हो, बंद करूया. लिंबू पिळूया. आता त्याच्यामध्ये आपल्याला काळी मिरी मिरी, पावडर, फ्रेश क्रीम, आणि चवीनुसार मीठ. मस्त रंग छान आलाय. हो. बेसिक इन्ग्रेडियंट्स आहेत. येस. काही आणि फार फायनली कोथिंबीर.